हा 13x ला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग व्हॉट इज द अपोजिट ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन? ॲडिशनमध्ये जर दोन नंबर्सची वेगवेगळी साईन असेल तर आपण काय करतो? y सिंगल आहे. मग याच्या अपोजिट कोण आहे? नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं याचा अभ्यास केला आणि लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स सॉल्व करण्याच्या म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन्स सॉल्व करण्याच्या ज्या मेथड्स होत्या त्या मेथड्समधील फर्स्ट मेथड म्हणजे एलिमिनेशन मेथड आपण लास्ट सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहे. या सेशनमध्ये आपण एलिमिनेशन मेथडचा वापर करून सराव संचामधील म्हणजे एक्सरसाइजमधील काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. ते आपण आता पाहूया. ओके, सो आपण एक एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल, next example is solve 3x plus 2y is equals to 29 and 5x minus y is equals to 18. ओके, सो आपल्याला हे दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला आता हे दोन इक्वेशन्स सॉल्व करायचे आहेत म्हणजे आपल्याला याचं सोल्युशन फाइंड करायचं आहे. सो सोल्युशन आपण कोणत्या मेथडने फाइंड करणार आहोत? तर एलिमिनेशन मेथडने. मग काय मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला याला नंबरिंग द्यायचं आहे, बरोबर ना? सो इथे बघा आन्सरमध्ये आपण काय करणार आहोत. फर्स्ट 3x प्लस 2y इक्वल्स टू 29. ओके, याला आपण 1 म्हणूया आणि इकडे 5x मायनस y इज इक्वल्स टू 18 याला आपण इक्वेशन सेकंड म्हणूया. सो आपल्याला दोन इक्वेशन्स मिळाली. आता तुम्ही मला इथे सांगू शकता की इन इक्वेशन 1 कोएफिशिएंट ऑफ x इज इक्वल्स टू 3, कोएफिशिएंट ऑफ y इज इक्वल्स टू 2. ओके, अँड कॉन्स्टंट नंबर इज 29. ओके, कॉन्स्टंट नंबर इज 29. इन इक्वेशन 2 कोएफिशिएंट ऑफ x इज इक्वल्स टू 5, कोएफिशिएंट ऑफ y इज इक्वल्स टू -1. ओके, म्हणजे y सिंगल आहे इथे. मग याच्या अपोजिट कोण आहे? इन इक्वेशन 1 मध्ये वायचा जो कोइफिशियंट आहे तो किती आहे? +2. आपल्याला काय करायचं आहे, इथे जर +2 असेल तर इथे -2 कसा येईल ते पाहायचं. मग इथे -2 येण्यासाठी याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? इथे आपल्याला याला मल्टिप्लाय कशाने करावं लागेल? कोण सांगते? बघा, इथे जर +2 असेल, इथे -2 यायचं असेल तर आपल्याला इक्वेशन 2 च्या दोन्ही बाजूला ऑन बोथ साइड वी नीड टू मल्टिप्लाय बाय 2. ओके, so multiply on both side, multiply on both side, multiply on both side of equation 2 by 2. ओके, मग बघा काय मिळेल आपल्याला? 2 इन ब्रॅकेट 5x minus y is equals to 2 multiplied by 18. ओके, मग आता तुम्ही पाहू शकता इथे आपण 2 ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, सो 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं म्हणजे काय करायचं? वी नीड टू मल्टिप्लाय ईच टर्म ओके ऑफ ब्रॅकेट. सो इथे आपल्याकडे दोन टर्म्स आहेत, या दोन टर्म्सला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मग बघा 2 ने 5x ला जर मल्टिप्लाय केलं, आपण पाहिलं होतं मल्टिप्लिकेशन करत असताना जर आपल्याला दोन्ही नंबरचं साईन हे जर सेम असेल तर त्याचं आन्सर हे नेहमी कसं येतं? पॉझिटिव्ह येतं. मग इथे 2 into 5x केलं तर आपल्याला मिळणार आहे 5 2 जा 10x. करेक्ट आहे. नाव हिअर 2 इज पॉझिटिव्ह अँड द कोइफिशियंट ऑफ y इज निगेटिव्ह, बरोबर ना? किंवा y इज निगेटिव्ह. मग आता एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह टर्म यांचं मल्टिप्लिकेशन कसं येतं? निगेटिव्ह टर्म येतं. म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे -2 into y काय येतो? 2y इज इक्वल्स टू 8 2 जा 36. करेक्ट आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 3. आपल्याला काय मिळालं? इथे इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता तुम्ही पाहू शकता इन इक्वेशन 1 3x प्लस 2y इज इक्वल्स टू 29. इथे +2y आहे आणि इकडे -2y आहे. सो एलिमिनेशन करण्यासाठी आपल्याला सोपं झालेलं आहे. मग आता काय करायचंय? आपल्याला फक्त आता या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची ॲडिशन घ्यायची. मग आपण पाहूया, इथं आपल्याला म्हणावं लागेल ॲडिंग इक्वेशन 1 and 3. मग काय होतं? इक्वेशन 1 काय होतं? तर 3x प्लस 2y
इज इक्वल्स टू 29. ओके, आणि इक्वेशन 3 काय मिळालं होतं आपल्याला? इक्वेशन 3 मिळालं होतं आपल्याला 10x minus 2y इज इक्वल्स टू 36. काय मिळालं होतं? 10x minus 2y इज इक्वल्स टू 36. याचं आपल्याला काय करायचं? ॲडिशन करायचं. याचं आपल्याला काय करायचं आहे? ॲडिशन करायचं. मग आता बघा, दोन नंबर्सचे ॲडिशन करत असताना जर त्या दोन्हीही नंबरचं साईन हे कसं असेल? सेम असेल तर आपण फक्त नंबर्सचे ॲडिशन करतो. मग इथे 10 + 3 काय आलं? 13. आणि जे काही कॉमन साईन असतं ते आन्सरला येतो. आता कॉमन साईन काय याच्यामधलं? ॲडिशन, कारण दोघेही ॲडिशन आहेत, बरोबर ना? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहेत. मग ॲडिशन आपल्याला साईन त्याच्यासमोर म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर इथे खाली येणार आणि तो होईल आपला 13x. बरोबर. आता या बाबतीत जर तुम्ही पाहिलं सेकंड टर्ममध्ये तर या 2चं साईन जे आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि या 2चं साईन जे आहे ते निगेटिव्ह आहे, म्हणजेच अपोजिट साईन्स आहेत. मग अशा वेळी आपण काय करतो? तर बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. बट इथे 2 आहे आणि इथे सुद्धा 2 आहे, म्हणजे सेम नंबर. सो सेम नंबरमधून सेम नंबर जर आपण सबट्रॅक्ट केला तर आपल्याला आन्सर काय मिळतं? 0. म्हणजे इथे येणार आपल्याला +0 × y इज इक्वल्स टू 29 इज पॉझिटिव्ह अँड 36 इज ऑल्सो पॉझिटिव्ह नंबर. मग दोन पॉझिटिव्ह नंबर्स असतील म्हणजे समान साईन असणारे जर नंबर्स असतील आणि त्यांचे आपण ॲडिशन करत असेल तर नंबर्सचे ॲडिशन करतो आपण आणि आलेल्या आन्सरला जे काही कॉमन साईन होतं ते देतो. मग इथं 29 + 36 जर करायचं झालं तर तुम्ही पाहू शकता 36 + 20 किती येतं? 56. आणि 56 + 9 किती येणार आहे? 65. आपल्याला इथे किती मिळणार आहे? 65. आणि मी इथं 65 प्लस का लिहिलं? बिकॉज या दोघांचं कॉमन साईन काय आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणून इथे आपल्याला पॉझिटिव्ह आन्सर मिळणार आहे. मग इथं मी असं लिहू शकतो 13x इज इक्वल्स टू 65. करेक्ट आहे? 13x इज इक्वल्स टू 65. आता आपल्याला हा 13 रिमूव्ह करायचा आहे या x पासून. मग आता व्हॉट इज द ऑपरेशन बिटवीन x अँड 13? 13 इज मल्टिप्लाइड टू x. ओके, हा 13 x ला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. मग व्हॉट इज द अपोजिट ऑपरेशन ऑफ मल्टिप्लिकेशन? इट्स डिव्हिजन. So we need to divide on both sides by 13. So we can write here divide on both sides by 13. ओके, मग 13 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळतं आपल्याला? 13x डिवायडेड बाय 13 इज इक्वल्स टू 65 डिवायडेड बाय 13. मग बघा 13 आणि हा 13 एकमेकांना कॅन्सल होऊन जाईल. 13 1 जा 20, 13 5 जा 13 5 आर 65. ओके, मग आता 13 ने आपण डिवाइड केलं 65 ला तर आपल्याला आन्सर किती मिळालं? 5 मिळालं. म्हणजे आपल्याला इथे x इक्वल्सची व्हॅल्यू काय मिळाली? x इक्वल्स टू 5. सो आपण इथं पहिल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड करू शकलो. आता आपल्याला या व्हेरिएबलची व्हॅल्यू यूज करून सेकंड व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणजे y ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला इथे काय करायचं होतं? बघा आपल्याकडे दोन इक्वेशन्स होते, बरोबर ना? इथे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे दोन इक्वेशन्स होते. कोणकोणते? 3x + 2y इज इक्वल्स टू 29 आणि 5x - y इज इक्वल्स टू 18. y सिंगल आहे, मग याच्यामध्ये कॅल्क्युलेशन कमी असणार आहे, म्हणून आपण हा इक्वेशन वापरतोय 2. जिथे जिथे जो सिंगल असणार आहे तिथे तिथे आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करण्याला सोपं जातं. मग आपण सेकंड इक्वेशन यूज करूया. काय आहे? 5x - y इज इक्वल्स टू 18. मग आपल्याला इथे लिहायला लागेल, वी कॅन राईट हिअर पुट x इक्वल्स टू 5 इन इक्वेशन 2. करेक्ट आहे? मग सेकंड इक्वेशन काय होतं आपलं? तर 5x - y इज इक्वल्स टू 18. आता पुट करायचं म्हणजे काय करायचं? जिथे जिथे आपल्याला x दिसतोय तिथे तिथे आपल्याला काय पुट करायचं आहे? 5 पुट करायचं आहे. ओके, मग आता बघा 5 मल्टिप्लाइड बाय 5 मायनस y इज इक्वल्स टू 18. बरोबर. मग 5 5 जा 25 मायनस y इज इक्वल्स टू 18. आता हा 25 आणि y मध्ये काय आहे? सबट्रॅक्शन. ॲडिशन सबट्रॅक्शन सांगितलं मी तुम्हाला. मग आता याला आपल्याला शिफ्ट करायचं आहे राईट साईडला. मग शिफ्ट करते वेळी आपण काय करतो? हा 25 जर इकडे प्लस असेल तर इकडे जाऊन तो काय होतो? मायनस होतो. मग इथे आपल्याला काय मिळेल? -y इज इक्वल्स टू 18 मायनस 25. करेक्ट आहे? आता पुन्हा 18 - 25 ला आपण कसं लिहितो रे? 18 प्लस -25 असं लिहू शकतो. आता तुम्ही मला सांगा 18चं साईन काय आहे? पॉझिटिव्ह आणि 25चं काय आहे? निगेटिव्ह. ॲडिशनमध्ये जर दोन नंबर्सची वेगवेगळी साईन असेल तर आपण काय करतो? मोठ्या नंबरमधून लहान नंबर सबट्रॅक्ट करतो. वी नीड टू सबट्रॅक्ट स्मॉलर नंबर फ्रॉम बिगर नंबर. करेक्ट ना?
सो बिगर नंबरमधून जर आपण स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करत असू इथे, तर 25 मधून जर 18 गेले तर आपल्याला किती मिळणार आहे? 7. किती मिळतं? 7. बट इथेच आपलं आन्सर संपतं का? तर नाही. आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय? आपल्याला आन्सरला बिगर नंबर साईन द्यायचंय. मग इथे 18चं जर प्लस आहे, परंतु 25चं काय आहे? मायनस. मग 25 आणि 18 मध्ये मोठा कोण आहे? 25. मग त्याचं साईन निगेटिव्ह, आणि म्हणून इथं उत्तर किती येणार आहे? -7. सो आपल्याला -y इक्वल्स टू काय मिळालं? -7. आता तुम्ही पहा, इकडे मायनस आहे, इकडे मायनस आहे. जर दोन्ही बाजूला मायनस असेल तर ते एकमेकांशी काय होणार आहे? कॅन्सलच होणार आहे. किंवा आपण बघू शकतो इथे आपण असं लिहू शकतो y इक्वल्स टू 7. का? कारण दोन्हीही बाजूला निगेटिव्ह आहे. दोन्ही बाजूला निगेटिव्ह आहे तर आपण ते दोन्ही बाजूचं निगेटिव्ह काढू शकतो. जर एका बाजूला असलं असतं तर आपण ते काढू शकलो नसतो. पण त्याला फक्त आपल्याला शिफ्ट करता येतं. ओके, इकडून तिकडे. ठीक आहे. सो y इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला? इथे 7 मिळालं. ओके, सो x इज इक्वल्स टू 5 होतं, आणि त्या x इक्वल्स टू 5 वरून आपण दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड केली. ती मिळाली आपल्याला y इक्वल्स टू 7. मग आता याला आपल्याला सोल्युशन मध्ये कसं लिहायला लागेल? मग आपण याला असं म्हणू शकतो, x इक्वल्स टू 5 म्हणजे xy इज इक्वल्स टू 5 7 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, सो अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. ओके, आता आपण काय करूया? एक्सरसाइज मधील काही एक्झाम्पल्स पाहूया. ओके, एक्सरसाइज मधील आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. ठीक आहे, बघा एक्सरसाइज मधील एक्झाम्पल पाहूया. एक्सरसाइज 1.1 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण पाहतोय आता. फाइव एक्स प्लस 3y is equals to 9. Okay, and second equation is 2x minus 3y is equals to 12. Okay, now question कसा दिलेला आहे? Complete the following activity to solve the simultaneous equations. In a textbook we have given a activity in first question. बट आपण याला ऍक्टिव्हिटी न करता आपण पूर्ण सॉल्व्ह करूया. मग तुम्ही तिथे ते ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही ते पाहून ते करू शकता. मग बघा आता इथे फर्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगितले, आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचंय. फर्स्ट स्टेप काय सांगितले? आपल्याला इक्वेशन्सला नंबरिंग केलं पाहिजे. मग आपण काय करूया? 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9. याला आपण इक्वेशन किती म्हणूया? 1 म्हणूया. आणि 2x मायनस 3y इज इक्वल्स टू किती होईल? हे 12. ओके, हा आपला इक्वेशन सेकंड झाला. आता तुम्ही इथे पाहू शकता पहिल्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आहे? 5 आणि वायचा कोएफिशियंट किती आहे? 3. आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आहे? 2 आणि वायचा कोएफिशियंट किती आहे? -3. आपल्याला काय हवं असतं? सेम नंबर म्हणजे कोएफिशियंट एक कोणत्याही एका व्हेरिएबलचा सेम नंबर विथ डिफरंट साइन. मग इथे तुम्ही पाहू शकता वायचा कोएफिशियंट +3 आहे आणि इथे वायचा कोएफिशियंट -3 आहे. म्हणजे आपल्यासाठी सोपं आहे. आता काय करावं लागेल? मग आपलं तर अगोदरची जी स्टेप होती आपण कोएफिशियंट सेम करायचो आणि विथ डिफरंट साइन करून घ्यायचो, परंतु इथे तर ते ऑलरेडी आहे. मग अशा वेळी काय करायचं? नेक्स्ट स्टेप, त्याच्या पुढची स्टेप काय होती? त्याच्या पुढची स्टेप ऍड इक्वेशन 1 and 2. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2 काय मिळेल आपल्याला? बघा 5x प्लस 3y इज इक्वल्स टू 9 आणि 2x मायनस 3y इज इक्वल्स टू 12. या दोघांना आपण ऍड करतोय. बरं, ऍडिशन करत असताना मी तुम्हाला सांगितलंय इथे 5 पॉझिटिव्ह आहे, 2 पॉझिटिव्ह आहे. दोन पॉझिटिव्ह नंबर्स म्हणजे समान सेम साइन असणारे नंबर्सचे ऍडिशन करता वेळी नंबर्सचे ऍडिशन करायची फक्त आणि कॉमन साइन द्यायचं. सो 5 प्लस 2 7x करेक्ट. आणि कॉमन साइन कोणता आहे? पॉझिटिव्ह, म्हणून हे येणार आहे पॉझिटिव्ह 7x. आता इथे जर तुम्ही पाहिलं इथं +3 आणि इथे -3 वेगवेगळे साइन्स आहेत. मग यावेळेस काय करतो? बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो, परंतु इथे तर सेम आहे म्हणजे आन्सर किती येणार आहे? 0. मग इथे आपण लिहू शकतो +0 × y इज इक्वल्स टू, सांगा बरं इकडे 9 + 12 किती येतं? 9 सुद्धा कसा आहे? पॉझिटिव्ह आणि 12 सुद्धा कसा आहे?
पॉझिटिव्ह. मग 9 आणि 12 दोन्ही पॉझिटिव्ह आहेत, तर त्या दोघांची ॲडिशन करायची, बरोबर ना, कारण सेम साईन आहे. मग नंबर्सची ॲडिशन केली, 12 प्लस 9 केलं तर किती येणार आहे, 21. मग इथे आपल्याला मिळेल 21 आणि इथे साईन कोणतं येतं, पॉझिटिव्ह. का, कारण कॉमन साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजेच आपण याला कसं लिहू शकतो, तर 7x = 21. का बरं, कारण 0ने जर वायला मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणून ही टर्म निघून जाईल आणि राहील फक्त 7x = 21. ओके, आता पुढे जाऊया आपण. आपल्याला मिळालंय 7x = 21. नाव हाऊ टू गेट रीड ऑफ दिस 7 फ्रॉम लेफ्ट साईड. हा 7ला कसं रिमूव्ह करू शकतो आपण. या 7ला रिमूव्ह करण्यासाठी मी सांगितलं होतं की या x आणि 7 मध्ये मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन आहे. मग ते त्याचं अपोजिट ऑपरेशन काय असतं, डिव्हिजन. म्हणून आपण इथं काय करणार आहे, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 7. मग पहा 7x डिवायडेड बाय 7 = 21 डिवायडेड बाय 7. मग आता इथे तुम्ही 7चा टेबल म्हणू शकता. 7 7 कॅन्सल होईल आणि 7 म्हणजे 7 7 3 जा 21. सो हिअर यू विल गेट x = 3. इथे तुम्हाला काय मिळून जाईल, x = 3 मिळून जाईल. आता पहा x = 3 मिळालं आपल्याला, परंतु इथे संपलोय का, आपलं क्वेश्चन संपला का, आन्सर संपलं का, नाही. आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत मिळाली, व्हॅल्यू मिळाली, परंतु आपल्याला आता फाइंड करायचे y ची व्हॅल्यू. मग त्यासाठी मी तुम्हाला सांगितलंय काय करायचं, की कोणत्याही एका इक्वेशनमध्ये म्हणजे सिंगल, आता आपल्याला इथे सिंगल तर नाहीये, बरोबर ना, कारण सगळ्यांचे कोइफिशियंट काही ना काहीतरी आहेत. मग तुम्ही कोणत्याही एका इक्वेशनमध्ये काय करू शकता, हे पुट करू शकता. मग आता आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. ओके, सो पुट x = 3 इन इक्वेशन 1. मग आता इक्वेशन 1 काय होतं आपलं, तर 5x + 3y = 9. करेक्ट आहे. आता बघा, सांगा बरं मला, x = 3 पुट करायचं म्हणजे काय करायचं आहे, जिथे जिथे x आहे तिथे इथे आपल्याला काय पुट करायचं आहे, 3 पुट करायचं आहे. मग पहा 5 मल्टिप्लाइड बाय, इथे x आहे, आपण काय पुट करणार, 3 प्लस इथे किती आहे, हा y आहे, बरोबर ना, हा y आहे. सो इथे काय येणार आहे, 3y = हा 9 आहे तसंच. ओके, मग इथे 5 3 किती होईल, 15 प्लस 3 × y 3y = 9. ओके, मग आता आपल्याला हा जो 15 आहे तो शिफ्ट करायचा आहे. पण मी तुम्हाला सांगितलंय आपल्याला काय करायचं, याच्यामधलं ऑपरेशन सर्च करायचं आहे. मग याच्यामध्ये ॲडिशन आहे, म्हणजे आपल्याला हा तिकडे जाताना तर निगेटिव्ह होणार, कारण का इथं पॉझिटिव्ह आहे, बरोबर ना. या y आणि नंबर्स जो शिफ्ट करायचा त्याच्यामधलं ऑपरेशन चेक करायचं आहे. मग हा y म्हणजे 3y आणि हा 15 याच्यामधलं ऑपरेशन काय आहे, ॲडिशन. म्हणून आपण हा 15 तिकडे शिफ्ट करतोय आणि तो तिकडे शिफ्ट होत असताना इकडे जर तो पॉझिटिव्ह असेल तर तिकडे जाताना तो काय होतो, निगेटिव्ह होतो. म्हणजे आपल्याला इथे काय लिहिता येईल, तर 3y = 9 - 15. करेक्ट आहे. आपल्याला काय मिळालं, 9 - 15. आता तुम्ही पाहू शकता 9 - 15 काय आन्सर येईल रे, बघा 9 - 15 याला आपण कसं लिहितो, 9 + -15. दोन नंबर्स वेगवेगळे सायन्स आणि आपण ॲडिशन करतोय. काय करतो आपण, बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 9 आणि 15 मधला बिगर नंबर कोणता आहे, 15. मग 15 - 9 किती येतो, 15 मधून जर 9 गेलं तर किती येणार आहे, 6. आणि आपल्याला बिगर नंबर साईन द्यायचं. मग बिगर नंबर साईन काय आहे, निगेटिव्ह. म्हणजे आन्सर काय आलं, 3y = -6. करेक्ट आहे. ओके, मग आता आपल्याला बघा काय करायचं आहे, आपल्याकडे 3y = -6 आहे. मग आता हा जो काय 3 आणि y आहे याच्यामधलं ऑपरेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन. मग हा 3 जर आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, डिवाइड करावं लागतं. मी तर आपण म्हणू शकतो डिवाइड ऑन बोथ साइड बाय कशाने करायचे, 3 ने. ओके, सो हे कसं लिहू शकतो आपण, 3y / 3 = -6 / 3. सो 3 3 कॅन्सल होईल आणि 3च्या टेबलमध्ये 2 येतो, 3 2 जा 6. म्हणून उत्तर काय आलं, y = -2. मग याचं सोल्युशन काय असणार आहे, याचं सोल्युशन काय असणार आहे, बघा याचं सोल्युशन काय असणार आहे, तर x = काय मिळालं होतं आपल्याला, x = 3 and y = -2. ओके, सो 3 - 2 is a solution of given simultaneous इक्वेशन. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, की दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन फाइंड करू शकतो. ओके,
अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवलेलं आहे. आता आपण एक्सरसाइज 1.1 मधील सेकंड क्वेश्चन मधील ओके कुठलं सेकंड क्वेश्चन मधील फर्स्ट क्वेश्चन पाहूया काय आहे. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपल्याला इथे दिलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल 3a + 5b equals to 26 and second equation is a + 5b equals to 22. Okay, so these are the equations and we have to find a solution for these equations. आता हे इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबल्स कोणकोणते यूज केलेत a and b. मग आता काय करणार, फर्स्ट स्टेप आपल्याला नंबरिंग करायचंय. सो 3a + 5b बघा 3a + 5b equals to 26 याला आपण इक्वेशन 1 म्हणूया आणि a + 5b याला आपण इक्वेशन 2 म्हणूया. याला काय म्हणूया आपण इक्वेशन 2 म्हणूया. आता पहिल्या इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट किती आहे 3, b चा कोएफिशियंट किती आहे 5 आणि 26 हा कॉन्स्टंट नंबर आहे. आणि सेकंड इक्वेशन मध्ये a चा कोएफिशियंट काहीच नाही 1 आहे, पण b चा काय आहे 5 आहे. मग आपल्याला काय करायचं असतं, ज्याचा सिंगल आहे तो शोधायचा. मग तो कोणता आहे, हा. याच्या अपोजिट कोणता आहे 3a + 3 आहे, म्हणजे इथे काय आला पाहिजे -3 आला पाहिजे. मग इथे जर -3 आणायचं असेल तर आपल्याला इक्वेशन 2 च्या बोथ साईडला म्हणजे दोन्ही बाजूला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल -3 ने. मग करा, काय करूया, मल्टिप्लाय ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 बाय -3. मग करा -3 ब्रॅकेटमध्ये a + 5 × b. इथे ब्रॅकेट वापरतो म्हणजे मल्टिप्लिकेशनच आहे, बरोबर ना. ब्रॅकेट काय यूज केलंय कारण 2 टर्म्स आहेत आणि इकडे -3 मल्टिप्लाइड बाय 22. ठीक आहे, आता काय करायचंय, याने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजेच या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला या -3 ने मल्टिप्लाय करायचंय. मग -3 मल्टिप्लाइड बाय a चा कोएफिशियंट किती आहे 1. हा पॉझिटिव्ह आहे का, नाही, हा निगेटिव्ह आहे, परंतु हा कसा आहे पॉझिटिव्ह. मग एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह टर्म जर असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं, रूल नुसार निगेटिव्ह येतं. म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे -3 × a. करेक्ट आहे. पुन्हा -3 आणि +5 यांचं मल्टिप्लिकेशन पुन्हा सेम, एक निगेटिव्ह नंबर आणि एक पॉझिटिव्ह नंबर. मग एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर त्यांचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी कसं असतं, निगेटिव्हच असतं. म्हणजे इथे मिळणार आहे -15b equals to 22 मल्टिप्लाइड बाय -3. बघा पुन्हा तसंच आहे, -3 हा निगेटिव्ह नंबर आहे आणि 22 काय आहे पॉझिटिव्ह नंबर. मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक पॉझिटिव्ह नंबर असेल आणि दुसरा निगेटिव्ह नंबर असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन हे नेहमी कसं येतं, निगेटिव्हच येतं. म्हणून इथे मिळणार आहे -66. म्हणजे आपल्याला इथे मिळालं इक्वेशन नंबर 3. आपल्याला किती मिळालं इथे इक्वेशन नंबर 3. मग आता आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची तुलना करूया. तुलना म्हणजेच इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 चा विचार करूया. मग इथे तुम्ही पाहू शकता इथे 3a आहे आणि इथे -3 आहे, म्हणजे आपण आता एलिमिनेट करू शकतो. मग पुढची स्टेप मी काय सांगितलं तुम्हाला, ऍड करायचं. कोणाकोणाला, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला. मग इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची काय करूया आता आपण ऍडिशन करूया. सो इथे आपण असं लिहू शकतो, ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. ओके, पुढे बघूया. मग आता इक्वेशन 1 काय होतं आपलं, तर 3a + 5b equals to 26. काय होतं 3a + ओके 3a + 5b equals to 26. आणि आपल्याला ॲडिशन कोणाबरोबर घ्यायचं, इक्वेशन 3 बरोबर. इक्वेशन 3 काय आहे आपलं, -3a -15b equals to -63. -3a -15b equals to -66. याचं आपल्याला ॲडिशन करायचं. बघा ॲडिशन करत असताना जर दोन वेगवेगळ्या साईनचे नंबर्स असतील तर मोठ्या नंबरमधून छोटा नंबर आपल्याला वजा करायचा असतो, सबट्रॅक्ट करायचा असतो. परंतु इथं 3 सेम असल्यामुळे दोघांतून सबट्रॅक्ट केल्यानंतर उत्तर येतं 0. मग इथे येणार आहे 0 × a. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 5 कसा आहे पॉझिटिव्ह आहे आणि 15 कसा आहे निगेटिव्ह आहे. म्हणजे दोन डिफरंट साईन आहेत, तर आपण ॲडिशन करतोय. अशा वेळी आपण काय करतो, तर बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. सो 15 मधून 5 जर सबट्रॅक्ट केला तर उत्तर किती येतं 10. आणि आलेल्या उत्तराला आपण बिगर नंबर साईन देतो. मग इथं बिगर नंबर साईन कोणता आहे, निगेटिव्ह. म्हणजे इथे येणार -10
बी इक्वल्स टू सेम इकडे बिगर नंबर साईन मायनस आणि 66 मधून 26 जर गेले तर उत्तर किती येतं बघा. 66 मधून 6 सबट्रॅक्ट केल्यानंतर 60 येतं आणि 60 मधून 20 सबट्रॅक्ट केलं की आन्सर येतं 40. म्हणजे आपल्याला इथे मिळणार आहे -40. ओके. आता 0ने ए ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येणार आहे म्हणजे ती टर्म गेली. इथे राहिलं -10 इंटू बी इज इक्वल्स टू -40. ओके. मग आता तुम्ही पाहू शकता -10 बी इक्वल्स टू -40. हा -10 आणि बी एकमेकांना कसं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे. मग हा -10 ला जर रिमूव्ह करायचा असेल तर वी नीड टू डिवाइड ऑन बोथ साइड बाय -10. ओके. सो इथे आपण म्हणू शकतो डिवाइड ऑन बोथ साइड बाय -10. ओके. मग काय मिळेल तुम्हाला इथे -10b डिवायडेड बाय -10 इज इक्वल्स टू -40 डिवायडेड बाय -10. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. मग आता इथे -10 एकमेकांना कॅन्सल होतील आणि इथे 10 4 जा 40 असतं मायनस एकमेकांना कॅन्सल होतात म्हणजे बी इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 4. बी ची व्हॅल्यू आपल्याला इथे किती मिळालेली आहे 4 मिळालेली आहे. आता या इक्वेशन मध्ये फर्स्ट आपल्याला बी ची व्हॅल्यू मिळाली. आता बी ची व्हॅल्यू यूज करून आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायची ए ची आणि त्यासाठी आपल्याला सांगितलं होतं मी तुम्हाला की इक्वेशन 1 आणि 2 बघा सुरुवातीला जो सिंगल असेल त्याच्यामध्ये पुट करायचं म्हणजे आपल्याला इथे इक्वेशन 2 मध्ये बी ची व्हॅल्यू पुट करावी लागणार आहे. मग आपण काय म्हणूया पुट बी इक्वल्स टू 4 इन इक्वेशन 2 बरोबर ना. मग इक्वेशन 2 काय होतं आपलं तर a प्लस 5b इक्वल्स टू 22. करेक्ट आहे. मग आता तुम्ही पाहू शकता बी ची व्हॅल्यू पुट करायची आहे. मग जिथे जिथे बी दिसणार आहे तिथे इथे आपल्याला काय पुट करायचं आहे 4. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिळणार आहे. मग 5 4 चा किती होतं 20 इक्वल्स टू 22 म्हणजेच ए इक्वल्स टू बघा हा +20 आहे व्हेरिएबल आणि हा 20 त्याच्यामधलं ऑपरेशन ॲडिशन म्हणून आपण काय करतो शिफ्ट करतो आणि शिफ्ट करत असताना आपल्याला काय करावं लागतं इकडे जर पॉझिटिव्ह असेल तर तिकडे म्हणजे उजव्या बाजूला गेल्यानंतर तो काय होतो निगेटिव्ह होतो. म्हणजे इथे ए इक्वल्स टू आपण लिहू शकतो 22 - 20. मग आता मला सांगा 22 - 20 कसं लिहितो आपण 22 + -20. इथे सुद्धा काय दोन वेगवेगळे साईन्स आहेत किंवा सिम्पली तुम्ही करू शकता 22 मधून 20 गेले म्हणजे 22 मधून 20 गेले तर आन्सर किती येतं 2. परंतु आपल्या पद्धतीने आपण जसं शिकवलंय 22 + -20 असं लिहिता येतं. मग या 22 आणि 20 याच्यामधला बिगर नंबर कोणता आहे 22 त्याच्यामधून 20 गेले किती येतात 2 आणि बिगर नंबर साईन कोण आहे ॲडिशन पॉझिटिव्ह म्हणून इथं उत्तर किती येतं +2 येते. सो एक वस्तू आपल्याला काय मिळालं 2. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो की ए बी यालाच 2 4 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके. अशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. ओके. आय होप तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता इथे कशा पद्धतीने केलेलं आहे. ओके. ठीक आहे. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. पुढचं एक्झाम्पल काय आहे okay so next example is x plus 7y is equals to 10 so second example आहे x plus 7y is equals to 10 and 3x minus 2y is equals to 7. आता तुम्ही पाहू शकता या इथे आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत आणि पुन्हा आपल्याला बाय युजिंग अ एलिमिनेशन मेथड वी हॅव टू फाइंड द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन दिस सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके. मग आता कशा पद्धतीने करू शकतो आपण हे फर्स्ट स्टेप आपल्याला याला नंबरिंग द्यायची. मग इथे आपण काय करणार आहोत x plus 7y इज इक्वल्स टू 10. ओके. ह्याला आपण इक्वेशन काय म्हणूया 1 म्हणूया आणि दुसरं इक्वेशन आपलं आहे 3x minus 2y इज इक्वल्स टू 7. हा आपला इक्वेशन नंबर 2 आहे. ओके. आता आपण काय करूया दोन्ही इक्वेशन ऍड करूया. सो ऍडिंग इक्वेशन 1 and 2 ऍडिंग इक्वेशन 1 and 2 डायरेक्ट ऍड करता येईल का आपल्याला नाही करता येणार का
का नाही करता येणार सांगा बरं. कारण इथे कोइफिशियंट सेम नाही आहेत विथ डिफरंट साईन, करेक्ट ना. मग आपल्याला फर्स्ट काय करावं लागेल, कोइफिशियंट चेक करावे लागतील. मग इन अ फर्स्ट इक्वेशन व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x 1, इन व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ y 7, इन अ सेकंड इक्वेशन व्हॉट इज द कोइफिशियंट ऑफ x 3 अँड y चा कोइफिशियंट काय आहे -2 आहे. मग आता इथे पाहायचं जो सिंगल आहे कोण आहे, सिंगल x, करेक्ट ना. मग एक्सच्या अपोजिटच्या इक्वेशन मध्ये एक्सचा कोइफिशियंट किती आहे 3. मग इथे जर +3 असेल तर इथे किती आला पाहिजे -3. मग इथे जर -3 यायचा असेल तर आपल्याला या इक्वेशनच्या म्हणजे कोणत्या इक्वेशन 1च्या दोन्ही बाजूला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल -3 ने, करेक्ट आहे. सो मल्टिप्लाय ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1 बाय -3, करेक्ट आहे. मग आता बघा -3 मल्टिप्लाइड बाय x प्लस 7 इंटू वाय इज इक्वल्स टू -3 मल्टिप्लाइड बाय 10, करेक्ट आहे. आता या -3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे या -3 ने ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय -3 ने. मग -3 आणि हा एक्सचा कोइफिशियंट आहे 1, -3 हा निगेटिव्ह नंबर आहे आणि 1 हा कसा आहे पॉझिटिव्ह नंबर आहे. एक निगेटिव्ह नंबर आणि एक पॉझिटिव्ह नंबर याचं मल्टिप्लिकेशन नेहमी कसं असणार आहे, निगेटिव्ह नंबर असणार आहे. मग -3 इंटू एक्स काय येतो -3x, करेक्ट आहे. पुढे -3 आणि +7 एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, पुन्हा कसं येणार आहे मायनस, म्हणजे -21y इक्वल्स टू, इथे पण तसंच आहे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह, -3 मल्टिप्लाइड बाय 10 किती येणार आहे -30. सो आपल्याला इथे मिळणार आहे -30, करेक्ट आहे. सो -3x -21y इज इक्वल्स टू -30. इथे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. काय मिळालं आपल्याला आता इथे इक्वेशन नंबर 3. आता तुम्ही पाहू शकता की इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये इथे एक्सचा कोएफिशियंट 3 आहे आणि इथे एक्सचा कोएफिशियंट -3 आहे. म्हणजे आपण आता काय करू शकतो, तर या दोन इक्वेशन्सची आपण काय घेऊ शकतो, ऍडिशन घेऊ शकतो. या दोन इक्वेशनची आपण काय घेऊ शकतो, ऍडिशन घेऊ शकतो, जेणेकरून हा एक्स जो व्हेरिएबल आहे तो एलिमिनेट होईल. मग आपण इथे लिहू शकतो आता की ऍडिंग इक्वेशन 2 and 3. ओके. मग आता 2 आणि 3 चे आपण ऍडिशन करूया. मग 2 आणि 3 चे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा. इक्वेशन 2 काय होतं आपला, इक्वेशन 2 होता 3x - 2y इक्वल्स टू 7. ओके, 3x - 2y इक्वल्स टू 7 प्लस आपला जो नवीन थर्ड इक्वेशन आला होता तो काय होता, तर तो होता -3x - 21y इक्वल्स टू -30. -3x - 21y इक्वल्स टू -30. या दोघांचे ऍडिशन करायची आहे. मला सांगा 3x - 3x काय येणार आहे. आपण जशा पद्धतीने सॉल्व्ह करत आलोय, दोन वेगवेगळे साइन असणारे नंबर्स असतील तर सबट्रॅक्शन करतो आपण बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर. इथे सेम असल्यामुळे आन्सर काय येणार डायरेक्ट 0 × x. जर याकडे पाहिलं तर इथे सुद्धा निगेटिव्ह साइन आहे आणि इथे सुद्धा निगेटिव्ह साइन आहे, म्हणजे कॉमन साइन आपल्याला द्यावंच लागणार आहे. सो मायनस. परंतु नंबर्सची काय करतो आपण ऍडिशन. मग 21 आणि 2 याचं ऍडिशन किती येतं 23. इथे येणार आहे 23y इज इक्वल्स टू, इकडे पहा 7 आणि -30 दोन नंबर्स आहेत, दोघांची आपण करतोय काय ऍडिशन. मग 7 पॉझिटिव्ह आहे 30 निगेटिव्ह आहे. जर असे दोन वेगवेगळे साइन असणारे नंबर्स असतील तर आपण बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करतो. सो 30 मधून जर आपण 7 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला किती मिळणार आहे 23. परंतु 23 हे लास्ट आन्सर असेल का, नाही, कारण बिगर नंबर साइन आपल्याला इथे द्यायचं आहे ते आहे मायनस, म्हणजे इथे येणार आहे -23. सो आपल्याला काय मिळालं -23y इज इक्वल्स टू -23. का बरं, कारण 0 × x काय येणार आहे 0च येणार आहे. मग तो 0 निघून गेला, x निघून गेला. मग आता इथे राहिला -23y इज इक्वल्स टू -23. मग आता आपल्याला या -23 ला रिमूव्ह करायचं आहे. मग मी काय सांगितलं होतं की याच्यामधलं ऑपरेशन काय आहे. मग या y आणि -23 मध्ये मल्टिप्लिकेशन हे ऑपरेशन आहे. मग आता याला जर आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर अपोजिट ऑपरेशन यूज करावं लागतं, जे की काय आहे डिव्हिजन. मग इथे काय करावं लागेल, डिवाइड ऑन बोथ साइड बाय -23. मग इथे तुम्हाला लिहिता येईल -23y डिवायडेड बाय -23 इक्वल्स टू -23 डिवायडेड बाय -23. मग हे -23 कॅन्सल, इकडे सुद्धा हे दोन्ही कॅन्सल होईल, उत्तर येईल 1. सो y इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत किंवा व्हॅल्यू मिळालेली आहे.
आता आपल्याला काय करायचंय, सेकंड व्हेरिएबल म्हणजे एक्स ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की जो सिंगल आहे तोच सर्च करायचा. मग इक्वेशन बघा, इथे पाहिलं आपण तर इक्वेशन 1 मध्ये एक्स सिंगल आहे. मग आपण इथे काय करूया, इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू पुट करूया. y ची व्हॅल्यू काय ती आली, y इक्वल्स टू 1 आली होती, बरोबर ना. सो पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. करेक्ट आहे. मग इक्वेशन 1 काय होतं आपलं, तर x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. करेक्ट आहे. x प्लस 7y इज इक्वल्स टू 10. मग आता जिथे जिथे बघा पुट करायचं म्हणजे काय करायचंय, जिथे इक्वेशन मध्ये y आहे त्या ठिकाणी आपल्याला 1 पुट करायचं आहे. सो x प्लस 7 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू 10. सो x प्लस 7 इज इक्वल्स टू 10. करेक्ट आहे. आता x आणि 7 मध्ये काय आहे, ऍडिशन आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हा नंबर त्या बाजूला शिफ्ट करावा लागणार आहे. मग शिफ्ट करते वेळी जर इकडे पॉझिटिव्ह असेल तर तिकडे काय होणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे इकडे काय येईल, x इक्वल्स टू 10 मायनस 7. सो x इक्वल्स टू 3. आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे, x इक्वल्स टू 3 मिळालेलं आहे. म्हणजे आपण याचं सोल्युशन कसं लिहू शकतो, तर एक्स वाय इक्वल्स टू 3, 1 इज अ सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. ओके, अशा पद्धतीने आपण याचं सोल्युशन फाइंड केलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हे समजत असेल आणि तुम्हाला जर हे आवडत असेल तर कृपया तुम्ही काय करायचंय, या व्हिडिओला लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब सुद्धा करायचंय. ओके, आता आपण या एक्सरसाइज मधील काही नेक्स्ट म्हणजे पुढील उदाहरणं पाहूया. ओके, तर पुढचं एक्झाम्पल काय आहे, ओके नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. नेक्स्ट एक्झाम्पल इज थर्ड एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल इज 2x minus 3y, 2x minus 3y equals to 9. Okay, and 2x plus y is equals to 30. 2x plus y is equals to 30. तुम्ही प्रयत्न करू शकता का, चला ट्राय करा. मला हे इक्वेशन सॉल्व करून लवकरात लवकर कोण आन्सर देते पाहूया आपण. ओके, कमेंटमध्ये याचं उत्तर तुम्ही करू शकता. कमेंट करा, उत्तर जे येईल ते कमेंट म्हणून करा, मी चेक करतो. ओके, सो 2x minus 3y is equals to 9 and 2x plus y is equals to 30. पटपट सांगायचंय. बघा, तुम्ही कमेंट करा, तोपर्यंत आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही स्वतः सुद्धा ते सोडवण्याचा प्रयत्न करा किंवा माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता पहा, फर्स्ट काय, व्हॉट इज द फर्स्ट स्टेप हिअर. सो फर्स्ट आपल्याला नंबरिंग करायचं आहे. मग नंबरिंग कसं करतो आपण बघा, 2x minus 3y इज इक्वल्स टू 9. याला आपण इक्वेशन काय म्हणूया, 1 म्हणूया. ठीक आहे. आणि 2x प्लस y इज इक्वल्स टू 13 याला आपण काय म्हणूया, इक्वेशन सेकंड म्हणूया. ओके, आता आपल्याला काय, इथे एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, वायचा कोएफिशियंट -3 आणि कॉन्स्टंट नंबर 9. इकडे सिंगल कुठे आहे रे, इथे सेकंड इक्वेशन मध्ये y हा व्हेरिएबल सिंगल आहे. मग याचा अपोजिट पहिल्या इक्वेशन मध्ये त्याचा कोएफिशियंट किती आहे, -3. मग आपल्याला काय करायचं, इथे +3 आला पाहिजे. मग इथे जर +3 आणायचं असेल तर मला सांगा, या इक्वेशन 2 ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल. चला लगेच सांगा, कशाने मल्टिप्लाय करावं लागेल. येस, इथे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने. व्हेरी गुड. मग आता बघा, इथे आपण करू शकतो 3 ने मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय इक्वेशन 2 किंवा आपण असं म्हणू शकतो मल्टिप्लाय ऑन बोथ साइड. मल्टिप्लाय ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 बाय कितीने करायचंय, 3 ने. करेक्ट आहे. सो बघा, 3 मल्टिप्लाइड बाय 2x प्लस y इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लाइड बाय 13. आता तुम्ही पाहू शकता इथे की या 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे एव्हरी टर्मला वी नीड टू मल्टिप्लाइड बाय 3. सो 3 टू जा किती येतं, 3 टू जा 6. आता तुम्हाला समजलं असेल की दोन पॉझिटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन ऑलवेज कसं असतं, पॉझिटिव्ह. मग इथे सुद्धा काय येणार, 3 इंटू वाय 3y इज इक्वल्स टू 39 बिकॉज 13 3 जा 39. सो दिस इज इक्वेशन नंबर 3.
हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये वायचा कोएफिशियंट सेम आहे विथ डिफरंट साइन. सो इट मीन्स दॅट वी कॅन एलिमिनेट व्हेरिएबल y हियर. सो ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. सो ॲडिंग इक्वेशन 1 अँड 3. मग काय मिळेल आपल्याला इक्वेशन 1 आणि 3 जर आपण ॲड केलं तर आपल्याला काय मिळेल बघा. इक्वेशन 1 काय होतं 2x - 3y = 9. 2x - 3y = 9. आणि आपलं जे काय नवीन तिसरं इक्वेशन आपल्याला मिळालं होतं ते आहे 6x + 3y = 39. काय आहे 6x + 3y = 39. याचे आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत. याचं आपण काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत. मग आता बघा याचे ॲडिशन करत असताना दोन्हीही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत, दोन्ही सेम कॉमन साईन आहेत. मग सेम साईन असताना ॲडिशन काय करतो आपण नंबर्सची फक्त ॲडिशन करायची. मग 6 + 2 काय येतं 8. मग इथे मिळणार आहे आपल्याला 8x. इथे मिळेल आपल्याला 0y आणि 39 + 9 किती येतं रे तर 48 येतं. म्हणजेच 0 × y परत 0 येणार म्हणजे आपल्याला मिळालं 8x = 48. आता हा 8ला रिमूव्ह करायचे 8ला रिमूव्ह करायचे. कशा पद्धतीने आपण 8ला रिमूव्ह करू शकतो तर याच्यासाठी आपल्याला डिवाइड करावं लागेल ऑन बोथ साइड. डिवाइड ऑन बोथ साइड्स बाय 8. मग तुम्हाला इथे मिळेल 8x / 8 = 48 / 8. मग हा 8 कॅन्सल झाला. 8च्या टेबलमध्ये 48 येतो का तर येतो. 8 × 6 = 48. सो x = काय मिळालं आपल्याला x = काय मिळालं 6. x = काय मिळालेलं आहे 6 मिळालेलं आहे. नाव बाय युझिंग दिस व्हॅल्यू वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेकंड व्हेरिएबल दॅट इज y. सो फॉर दॅट व्हॉट वी नीड टू डू वी नीड टू पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन. कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल आपल्याला बघा. आपण पाहिलं होतं कुठल्या इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल जिथे सिंगल आहे अशा ठिकाणी आपल्याला पुट करावं लागणार आहे. मग सिंगल व्हेरिएबल कुठे होता मागे आपण जर पाहिलं तर बघा इथे तुम्हाला दिसेल की इक्वेशन सेकंडमध्ये फक्त y होता सिंगल एलिमेंट. मग सिंगल व्हेरिएबल मग आपल्याला इक्वेशन 2 मध्ये ते पुट करावं लागेल. मग इथं आपण लिहू शकतो की पुट x = 6. पुट x = 6 इन इक्वेशन सेकंड. पुट x = 6 इन इक्वेशन सेकंड. मग काय होतं इक्वेशन सेकंड 2x + y = 13. बघा आता x = 6 पुट करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे जिथे जिथे x आहे तिथे इथे आपल्याला 6 पुट करायचं आहे. सो 2 × 6 + y = 13. मग हे झालं 12 + y = 13. मग काय मिळेल रे आपल्याला पुन्हा मी सांगितलं या दोघांमधला ऑपरेशन चेक करायचं ते आहे ॲडिशन म्हणजे शिफ्ट करावं लागणार. मग शिफ्टिंग करत असताना हा 12 या बाजूला पॉझिटिव्ह आहे तो तिकडे राईट साईडला काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे. म्हणजे y = तुम्हाला मिळेल 13 - 12. सो y = काय मिळणार आहे आपल्याला मग 13 - 12 किती येतो 1. ओके कारण 13 मधून 12 गेले किती राहणार आहे एकच राहणार आहे म्हणजे y = काय मिळालं 1 मिळालं. सो देअरफॉर वी कॅन से दॅट x = काय मिळालं आपल्याला 6. सो x y = 6 1 is a solution of given simultaneous equations. ओके सो अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. कमेंटमध्ये बऱ्यापैकी सर्व मुलांची उत्तरं बरोबर येत आहेत. व्हेरी गुड. ओके सो 6-1 इज द करेक्ट आन्सर फॉर द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स. ओके आता आपण पुढचं एक एक्झाम्पल पाहूया. चला नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. व्हॉट इज नेक्स्ट एक्झाम्पल 5m - 3n. एक्झाम्पल नंबर 4. 5m - 3n ओके = 19 आणि m - 6n = -7. तुम्ही सॉल्व करू शकता हे एक्झाम्पल. चला प्रयत्न करा. सेम स्टेप बाय स्टेप फक्त आता इथे व्हेरिएबल्स कोणते आहेत m आणि n बरोबर ना. सो mn व्हेरिएबल असल्यामुळे काय येते बघा काय करता येईल. फर्स्ट स्टेप नंबरिंग करायचं आहे. मग इथे काय करता येईल आपल्याला 5m - 3n = 19 इक्वेशन 1 आणि इथे m - 6n = -7 हे आलं आपलं इक्वेशन सेकंड बरोबर.
येस. बघा आता काय करायचं आहे, सिंगल व्हेरिएबल सर्च करायचं आहे दोन्ही इक्वेशन्समध्ये. कुठे आहे रे, इक्वेशन 2 मध्ये फक्त m आहे बघा, सिंगल व्हेरिएबल आहे. मग याच्या अपोजिट पहिल्या इक्वेशनमध्ये त्याचा कोइफिशियंट किती आहे 5, मग तो 5 असेल प्लस आहे तो, तर इकडे किती आला पाहिजे मायनस. मग इथे मायनस येण्यासाठी काय करावं लागेल, -5 येण्यासाठी काय करावं लागेल, वी नीड टू मल्टिप्लाय ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 2 बाय -5. सो मल्टिप्लाय ऑन बोथ साइड of equation 2 by -5. करेक्ट आहे. मग -5 ने मल्टिप्लाय करूया. -5 इन ब्रॅकेट m minus 6n इज इक्वल्स टू -5 मल्टिप्लाइड बाय -7. ठीक आहे. बघा आता या -5 ने m ला मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस हा निगेटिव्ह नंबर बरं ना, 5 -5 हा निगेटिव्ह नंबर आहे. m चा कोएफिशियंट 1 आहे, तो कसा आहे पॉझिटिव्ह आहे. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं येतं निगेटिव्ह, म्हणजे इथे -5 मल्टिप्लाइड बाय m काय येणार आहे -5m. नेक्स्ट हा निगेटिव्ह नंबर, हा सुद्धा निगेटिव्ह नंबर, सेम साईनचा नंबरचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर नेहमी कसं येतं पॉझिटिव्ह येतं. म्हणजे इथे तुम्हाला मिळणार आहे +30n, कारण 5 6 किती असतं 30 असतं, आणि हा व्हेरिएबल n इक्वल्स टू अगेन सेम, बोथ हॅव सेम साइन, सो द मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू नंबर इज इक्वल्स टू +35 because 7 5s are 35. So you will get equation number 3 here. So this is equation number 3. हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 3 झालेलं आहे. ओके, आता पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 मध्ये m चा कोएफिशियंट इथे 5 आहे आणि इथे -5 आहे. सो वी कॅन इझिली एलिमिनेट व्हेरिएबल m. ओके, सो फॉर दॅट वी नीड टू ऍड दिस इक्वेशन 1 अँड इक्वेशन 3. Okay, so adding equation 1 and 3, adding equation 1 and 3. मग आता 1 आणि 3 आपण ऍड करतोय. फर्स्ट इक्वेशन काय आहे 5m - 3n इज इक्वल्स टू 19. बघा 5m - 3n इज इक्वल्स टू 19 ऍड करतोय आपण कोणत्या याच्या बरोबर, थर्ड इक्वेशन बरोबर. ते काय आहे -5m + 30n इक्वल्स टू ओके -5m + 30n इक्वल्स टू 35. ठीक आहे, ॲडिशन करतोय. इथं तर 0m येणार आहे, इथे काय येईल सांगा बरं +27n. करेक्ट आहे, कारण 30 मधून आपल्याला 3 सबट्रॅक्ट करायचे का, कारण दोघांचे साइन सेपरेट आहेत आणि याची ॲडिशन करत असल्यामुळे काय करायचं आहे बिगर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा आणि तो करायचा. म्हणजे इथे 30 मोठा आहे आणि 3 छोटा आहे. मग 30 मधून 3 जर सबट्रॅक्ट केला तर 27, आणि बिगर नंबर साइन कोणता आहे पॉझिटिव्ह, म्हणून इथे पॉझिटिव्ह 27 येईल. इकडे किती येईल रे, दोन्हीही पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. दोन्ही पॉझिटिव्ह नंबर्स असल्यामुळे ॲडिशन केले तर कॉमन साइन येणार आहे, दॅट इज पॉझिटिव्ह. सो 35 + 19 किती येईल 35 + 9 44 + 10 किती येतो 54. म्हणजे इथे आपल्याला मिळणार आहे 54. करेक्ट आहे. सो 27n इज इक्वल्स टू 54. नाव नेक्स्ट, if you multiply m by 0 you will get 0 again. Okay, so this term ही जी काय टर्म आहे ती काय होणार आहे निघून जाणार आहे. म्हणजे इथे राहिलं 27n इज इक्वल्स टू 54. करेक्ट. ओके, नाव टू रिमूव्ह दिस 27 फ्रॉम लेफ्ट साइड वी नीड टू डिवाइड ऑन बोथ साइड बाय 27. Why? Because the operation between n and 27 is multiplication, and for that we need to use opposite operation of multiplication, that is nothing but what, division. सो इथे आपल्याला काय करायचंय डिव्हिजन यूज करायचं. सो डिवाइड ऑन बोथ साइड, डिवाइड ऑन बोथ साइड बाय 27. सो इथे तुम्हाला मिळेल 27n डिवायडेड बाय 27 इज इक्वल्स टू 54 डिवायडेड बाय 27. ओके, मग हा 27 आणि हा 27 कॅन्सल झाला. 27 2 जा 54, म्हणजे तुम्हाला मिळेल n इक्वल्स टू 2. n काय मिळाला तुम्हाला इथे 2 मिळालेला आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, बाय युझिंग द व्हॅल्यू ऑफ n वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. ओके, सो आता m ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करावं लागेल, इथे सेकंड इक्वेशन मध्ये. सो पुट n इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन सेकंड. ओके, काय म्हणूया आपण, पुट n इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन सेकंड. ओके, आता सेकंड इक्वेशन काय होतं आपलं, तर m - 6n
m मायनस 6n इज इक्वल्स टू 7. आता पुट करायचं आहे म्हणजे जिथे जिथे n आहे तिथे तिथे आपल्याला काय पुट करायचं आहे, 2 पुट करायचं आहे. सो m मायनस 6 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल्स टू 7. सो m इक्वल्स टू इथे किती मिळेल, मायनस 6 मल्टिप्लाइड बाय 2. बघा मायनस आहे, 6 2 चा किती 12 इज इक्वल्स टू 7. m आणि 12 मधलं ऑपरेशन निगेटिव्ह आहे म्हणजे शिफ्ट करावं लागणार. म्हणजेच काय येईल हे m इज इक्वल्स टू 7 प्लस 12, कारण डावीकडून उजवीकडे गेलो निगेटिव्ह साईन चेंज होणार. सो m इज इक्वल्स टू किती आलं 19. m काय मिळाला आपल्याला 19 मिळाला. म्हणजे याचं सोल्युशन कसं लिहू शकतो आपण, तर m n इज इक्वल्स टू 19 2 इज अ सोल्युशन ऑफ गिवन simultaneous equation. Okay, so this is how we can find the value for the given simultaneous equation. I hope तुम्हाला हे समजलेलं आहे. सर्वांना हे समजलं. सो फर्स्ट एक्सरसाइज मधला हा एक टाईप आहे, अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो, बरोबर ना. मी काय केलेलं आहे ते सर्व एक्झाम्पल्स ॲडिशन पद्धतीने सोडवून दिलेली आहेत जेणेकरून ते तुम्हाला सोपं वाटेल. ओके, तुम्ही सुद्धा याचाच वापर करा आणि प्रत्येक एक्झाम्पलला कन्वर्ट करून बघा. म्हणजे मी इथे तुम्हाला सबट्रॅक्शन कुठे करायला लावलेलंच नाहीये. सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण ॲडिशनच यूज केलेलं आहे. फक्त कशा पद्धतीने करतोय हे तुम्ही व्यवस्थित एकदा पाहून घ्या. परत एकदा या व्हिडिओला पहा, पॉज करा, हळूहळू समजून घ्या आणि त्यानंतरनी आपल्याला काय करता येईल, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं अशा पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. ओके, सो आता आपण पुढचं एक एक्झाम्पल पाहूया. एक पुढचं एक्झाम्पल आहे, काय आहे बघा पुढचं एक्झाम्पल. तर 5वं एक्झाम्पल आहे. मी तुम्हाला हे होमवर्कसाठी देतोय, हे तुमचं स्वतः तुम्ही करायचंय. ओके, आणि मला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचंय. ओके, सो इथे बघा एक्झाम्पल असं आहे, 5x प्लस 2y इज इक्वल्स टू -3 आणि पुढे काय आहे तर x प्लस 5y इज इक्वल्स टू 4. सो हे एक्झाम्पल आहे एक्सरसाइज मधलं 5वं एक्झाम्पल. हे तुम्ही ट्राय करायचंय आणि मला याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचंय. मी नेक्स्ट टाइम हे एक्झाम्पल उत्तर आन्सर तुमचं चेक करणार आहे. ओके, सो इथे आपण आज थांबतोय, या भागामध्ये आपण थांबणार आहोत आणि जे काही राहिलेले एक्झाम्पल्स आहेत, स्पेशल टाईप ऑफ लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, तो आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. आणि अजून काही एक्झाम्पल्स आहेत जे फ्रॅक्शन्स म्हणजे कोइफिशियंट जर फ्रॅक्शनमध्ये असतील तर आपण कशा पद्धतीने त्यांना सोडवणार आहोत हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. थँक्यू सो मच. अरे थांबा, कुठे चाललाय? व्हिडिओ तुम्हाला आवडलेला दिसतोय, असा संपूर्ण कोर्स मोफत हवाय? मग फक्त एकच छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे, ते म्हणजे व्हिडिओला लाईक करायचं आहे, कमेंटमध्ये फुल कोर्स टाईप करायचा आहे, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करायचा आहे आणि सर्व सोशल मीडिया हँडल जसं फेसबुक, व्हॉट्सअप स्टॅटस, इंस्टाग्राम स्टोरीला आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे. त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमचं इंस्टाग्राम हँडल आहे BAG_फाउंडेशन, याला तो शेअर करायचा आहे. तुमच्या इंस्टाग्रामच्या इनबॉक्समध्ये संपूर्ण कोर्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळेल. ओके, आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.